करिता होया व्हावे चित्तचे नाही, घटापटा काही करू नये. मग हालतचे नाही जवळून, करावा तो शिन शिनवितू. सहातचे नाही काही पाकुळले, उगल्या उगले ढळत आहे. तुका म्हणे तरी बोलावे झाकून, येथे खुने खुन पुरतेची. घटापटादी शब्दांच्या खटपटीमध्ये जे वाद झडतात त्यामध्ये फक्त होल होच म्हणावे, पण त्यामध्ये आपले मन मात्र घालून बसू नये, त्यात अडकून पडू नये. असे केल्यानेच ईश्वर आपल्या जवळून हालत नाही. याशिवाय जे जे केले जाते ते केवळ श्रमच होतात. थोडेसे जरी मन विचलित झाले तरी ते देवाला सहन होत नाही, पण ते जर शांत आणि स्थिर झाले तर त्या ठिकाणी देव राहतो, आणि ते ढळले की तो देव सुद्धा तिथून चळतो, तिथून नाहीसा होतो. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच जे बोलायचे ते आड पडद्याने बोलावे. असे केल्यानेच खुनेला खून पटेल आणि कार्यभाग सुद्धा साधला जाईल. संत संगी याचा वास सर्व काळू, संचला सकळ मूर्ती म्हणतो. घालून या काळू अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. आपुलेशे जिही नाही उरो दिले, सोजविता भले ऐशी स्थळी. तुका म्हणे नाही झाकतो परिमळू, चंदनाचे स्थळू चंदनची. हा भगवंत पूर्णत्वाने मूर्तिमंत झालेला आहे आणि नेहमी संतांच्या संगतीने राहत असतो. कारण या संतांनी काम क्रोधादी विकारांचा काळ बाहेर घालवला असून आपल्या अंतःकरणामध्ये देवाला राहण्यासाठी स्थान निर्माण करून दिलेलं आहे. ज्यांनी स्वतःचे काही उरू दिले नाही अशा संतांचा शोध करीत जाणे चांगले. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या ठिकाणी चंदनाचे झाड असते ते ठिकाण चंदनमय होऊन गेले असल्यामुळे त्याचा सुवास काही झाकला जात नाही. उष्ट कांती निवती डोळे, हे सोहळे श्रीरंगी. अंतर्बाही विलेपन, हे भूषण मिरवू. इच्छायसे आवड पुरे, विश्वंभरे जवळी. तुका करी नारायण, या या सेवन नामाचे. या देवाला पाहिल्याबरोबर अंगकांती पुष्ट होते आणि डोळे निवतात. म्हणूनच अंतर्बाह्य त्याच्या प्रीतीचे विलेपन करून मिरवू हेच एखाद्या भूषणासारखे आहे. या समग्र विश्वाला भरून राहिलेल्या ईश्वराजवळ आपल्या इच्छेप्रमाणे आपली आवड पूर्ण होऊन जाते. तुकाराम महाराज म्हणतात, नारायण नामाचे सेवन मी करीत आहे. सुकाळ हा दिवस रजनी, नित्यधनी नवीचो. करुण शिव नानापरी, राहे उरी गोडीने. सरे ऐसा नाही झरा, पंक्ती करा समवेतो. तुका म्हणे वरवा पाहणा, कान्हा बाई माऊलीचा. देवाच्या नामस्मरणाचा सुकाळ मला रात्रंदिवस मिळत असतो, त्यामुळे माझी नित्य नवी तृप्ती मला अनुभवाला येते. या नामाचे सेवन मी नाना प्रकाराने करतो तरी सुद्धा त्याची गोडी अजून शिल्लकच आहे. याच्या सेवनासाठी अनेकांच्या बरोबर पंगत केली तरी हा झरा कधी संपत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या कान्हाबाई माऊलीचा प्रेम पान्हा सेवन करण्याला अतिशय चांगला आहे. पाहतात वैकला दिशे, कैसा असे व्यापक. ज्याचे त्याचे मिळणी मिळे, तरी खेळे बहुरूपी. जाणीवेचे नेदी अंगू, दिसो रंगू निवडिना. तुका म्हणीची ठाई, हे तो नाही सर्वत्र. या देवाला जेव्हा पाहावे तेव्हा तो एकटाच दिसतो, पण तो सर्व जगाला व्यापून राहिला आहे. ज्याचा जसा भक्तिभाव असतो तशा प्रकारेच तो ईश्वर सुद्धा बहुरूपी रूप धारण करून त्याला भेटत असतो. तसे मिलनाचे खेळ तो खेळतो. आपल्या ज्ञानाचे अंग तो इतरांना दिसू देत नाही आणि दुसरा रंग तो आपल्याहून वेगळा दाखवित नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे हे वेगवेगळे प्रकार ईश्वराच्या ठिकाणी आहेत, ते दुसरीकडे इतरत्र कुठेही दिसत नाहीत. तुम्हासाठी आम्हा पुला विसरू, करिता वेरू कैसे दिसे. विचाराजी आता ठाईचे हे देवा, आम्हा नये हेवा वाढविता. आलो टाकून या सुखाची वसती, पुढे माझ्या युक्ती खुंटलिया. तुका म्हणे झाला सकळ व्रतांतू, केला प्रणिपात म्हणूनी. देवा तुमची प्राप्ती व्हावी म्हणूनच आम्हाला आमचा विसर पडून जातो. आता तर तुम्ही आमचा अव्हेर केला तर हे कसे दिसेल बरे. देवा याचा तुम्ही विचार करा. आम्हाला यानंतर आणखी हाव सुद्धा वाढवता येत नाही. तुमच्या जवळची सुखाची वस्ती मला लाभावी
म्हणूनच मी सर्वस्व जुगारून देऊन तुमच्याकडे आलो आहे. तुमच्या पुढे माझ्या सर्व युक्त्या आता खुंटून गेल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, हा सर्व वृत्तांत मी आपल्या पायाजवळ बसून सांगितला आणि तुम्हाला नमस्कार केला. करावा उद्धार हे तुम्हा उचित, आम्ही केली नि तो कळली ती. भावविल हाकू धावा म्हणून, करावे जतन ज्याचे तेने. दुचित्ताशी बोलू ठेवा यासी ठावू, ऐसा आम्ही भाऊ जाणत असो. तुका म्हणे माझे काया वाचा म्हणू, दुसरे ते ध्यान करीत नाही. देवा, तुम्ही आमचा उद्धार करा आणि हे करणे हेच तुम्हाला उचित आहे. यासाठीच आम्ही जी योग्य वर्तणूक जशी कळली त्या प्रकारे करीत आहोत. ती अशी आहे की देवा तुम्ही धावा अशी हाक तुम्हाला पोचेल अशी हाक आम्ही मारित असतो. आता उत्तर देण्याचे ज्याचे त्याने पाहावे. जो आपले काम करण्याकडे दुश्चित करील म्हणजेच लक्ष देणार नाही, त्याला बोल लावण्यात जागा राहील असा भाव आम्ही जाणून आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, काया वाचा मनाने मी तुमच्याशिवाय दुसरे कसलेही ध्यान करीत नाही. संताचे उपदेश आमुचे मस्तकी, नाही मृत्यूलोकी राहणेसा. म्हणून बहु तळमळी चित्तू, येई ओधावतो पांडुरंगी. उपजली चिंता लागला उशीर, होत नाही धीर निढळ वाटे. तुका म्हणे पोटीर घालेशे भयो, करू आता काय ऐसे झाले. या मृत्यूलोकामध्ये राहू नये असा संतांचा उपदेश आमच्या मस्तकावर नेहमी आहे. यासाठीच आमचे चित्त रात्रंदिवस तळमळते. हे पांडुरंगा, तू ताबडतोब धावते. तुला यायला फार उशीर झाला म्हणूनच माझ्या मनामध्ये चिंता निर्माण झाली आहे. माझ्या जीवाला धीर धरवत नाही, तुझी माझी भेट नशिबात नाही असे वाटू लागले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, याविषयी माझ्या पोटामध्ये भीती निर्माण झाली आहे. आता मी काय करू असे होऊन गेले आहे. काळावरी घालू तरी तो सरिसा, न पुरता इच्छा दास कैसे. आता नाही काही उशिराचे कामू, न खंडावे प्रेम नारायणा. देणे लागे मग विलंब काढू, गोड तरी गोड आदि अंत. तुका म्हणे होईल दर्शने निश्चिंती, गायीन ते गीती ध्यान मग. देवा, तुझ्या आणि माझी भेट होत नाही याचे निमित्त अनुकूल न होणाऱ्या काळावर घालावे तर तो काळ नेहमीच माझ्या बरोबरच असतो. माझी इच्छा जर पूर्ण होणार नसली तर आम्ही तुझे दास कसे काय आहे. नारायणा, आता उशीर करण्याचे काही एक कारण नाही. आमचे प्रेम तुमच्यावर जे आहे ते अखंडित तसेच राहू दे, त्याला खंड करू देऊ नकोस. ते कधीतरी द्यावेच लागणार आहे. मग उगीच उशीर का करतोस. जे गोड आहे ते सुरुवातीपासून शेवटापर्यंत गोडच असते. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या दर्शनामुळे माझे मन निश्चिंत होऊन जाईल आणि मग ते ध्यान मी गीतामध्ये प्रेमाने गाईन. पर उपकारी काया वाचा म्हणू, वेचे सुदर्शन रक्षितया. याजसाठी असे योजिले श्रीपती, संकल्पाचे हाती सर्व जोडी. परपिढे ज्याची जिव्हा मुंड ताळी, यमदूत डाळे करीती पूजा. तुका म्हणी अंब ऋषी दुर्योधना, काय झाले नेना दुर्वासया. जे काया वाचा मनाने दुसऱ्यावर जे उपकार करतात त्यांचे रक्षण प्रत्यक्ष भगवंत हातामध्ये सुदर्शन घेऊन करतो. श्रीपतीने याचसाठी सुदर्शन चक्राची योजना केलेली आहे. आपापल्या संकल्पाप्रमाणे आपणाला सर्व काही प्राप्त होते. दुसऱ्याला दुःख देण्यासाठी ज्याची जीभ सारखी वळवळते त्याची जोड्याच्या टाळ्याने यमदूत पूजा करतात. तुकाराम महाराज म्हणतात, अंब ऋषीला छायल्यामुळेच दुर्वासाला काय झाले आणि सज्जनांचा छळ केल्यामुळे दुर्योधनाला कसे शासन झाले हे सर्वांना माहीतच आहे. हा गेल्याचे शिंके ओनवाचे राही, अपशकुन पाहे वेडगळू. अत्यंत समयोनी नताव कळा, येऊन ये बळा शिक धरा. भोजन समयी ओकाचा आठवू, ठकोन या जीव कष्ट करी. तुका म्हणे किती सांगू उगवून, अभाग्याचे गुण अनावरू. लहान मूल हटताना वनवे उभे राहते म्हणून कुणी वेडा मनुष्य एरवी नुसताच वनवा उभा राहिला तर तो अपशकुन समजावा. महत्वाची आणि योग्य वेळ न ओळखणे ही एक प्रकारची विटंबनाच आहे. म्हणूनच भलत्याच गोष्टीचा आग्रह कधी करू नये अशी शिकवण नेहमी मनामध्ये राहू द्यावी. सुग्रास भोजनाच्या वेळेला ओकारीची कधी आठवण केली तर त्यामुळे अमंगळवाणी वाटते आणि
मनाची फसवणूक होऊन जीव मात्र फार कष्टी होऊन जातो. तुकाराम महाराज म्हणतात, मी आणखी समजावून किती सांगू. जे अभागी असतात त्याचे गुणच तसे अनावर असतात. नारी तरी काय नुजेडे कोंबडे करून या वेडे आघरू दावी. आई त्याचे साई फुकाचा विभाग विक्षेपाने जगची थुकरी. नेमून ठेविला करत्याने काळू नल्ला येशे बळ करू पुढे. तुका म्हणे देव साहे झाल्यावरी सांगची करी सर्व सांगू. पहाटेला जर कोंबडा ओरडला नाही तर काय उजाडायचे राहते. पण हे न समजल्यामुळे काही लोक उजाडूच नये, दिवस उगू नये म्हणून आपले कोंबडे झाकून ठेवतात. पण त्यांना हे कळत नाही की कोंबडे ओरडल्यामुळे लोकांना जाग आणण्याचे फुकटचे श्रेय ते घालून बसतात. उलट्या कामात त्यांनी हरकत घेतल्यामुळे जग मात्र त्यांची छितू करते. या विश्वकर्त्याने काळाचे नियमन करून ठेवले असल्यामुळे त्यातील विपरीत भाग न येईल असे प्रयत्न आपण करावेत. तुकाराम महाराज म्हणतात, एक वेळ देव साह्य झाला तरच तो अपूर्णाला सुद्धा पूर्ण करतो. तरी सदा निर्भर दासू चिंतास विरहित अवघात एकी ठाऊ सर्व भाव विठ्ठली. निरविली तेव्हा त्यासू झाला वासू त्या माझी. तुका म्हणे रूप घ्यावी नाही ठावे गुणदोषू. या श्रीहरीचे दास चिंता अशा यांच्या विरहित असल्याने नेहमीच निष्काळजी असतात. त्यांचा सर्व विश्वास एकाच श्रीहरीच्या विठ्ठलाच्या ठिकाणी असतो. त्यांना देवाच्या ठिकाणी मिरवले असल्यामुळे त्यांचे त्याच ठिकाणी वास्तव्य राहिलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, नेहमी श्रीहरीचे रूप आठवावे आणि त्याचे ध्यान करावे एवढेच त्यांना माहीत असते. त्यांना इतर गुणदोष काही सुद्धा माहीत नसतात. वेडी या उपचार करिता सोहळे काय सुख करे तयासी ते. अंधा पुढे दीप नाचते नाचणे भक्ती भावे विन भक्ती तैसे. ती माने राखणू ठेविले सेता घालून या माथा चुनातया. खादली म्हणून शेवटी बोंबली ठाईची मुली का नेणार या. मुखी या पासाव सांगता पुराणू रोगी या मिष्टानू काय होयू. नपुंसका काय करील पद्मिनी रुची विनवानी तैसे होयू. हात पाय नाही करील तो कायू वृक्षाफळ आहे अमोलिकू. हाताने तैसा वायाच तळमळी भावे विन भोळी म्हणे तुका. वेड्या माणसाला किती जरी चांगले उपचार करून नटवले सजवले तरी त्याचे सुख त्याला मिळत नाही किंवा समजत नाही. आंधळ्या माणसापुढे अनेक दिवे लावले आणि नृत्य केले तर त्याला त्याचा उपयोग नसतो. त्याप्रमाणेच भावाशिवाय भगवंताची भक्ती व्यर्थ आहे. शेताची राखण करण्यासाठी काठीवर मडके घालतात आणि त्याच्यावर चुना लावून बुजगावणे तयार करतात. पण पाखरे धान्य खातात आणि शेवटी खाल्ले म्हणून बोंब होते. पण पक्षी धान्य नेणारच या मूळच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. मुक्या माणसापुढे पुराण सांगून काय उपयोग होणार. रोगी माणसाला कितीही मिष्टान्न दिले तरी त्याला त्याची चव समजत नाही. जो नपुंसक आहे त्याला सौंदर्यवती पद्मिनी स्त्री जरी दिली तर त्याला तिचा काही उपयोग नसतो. त्याप्रमाणेच ज्या वाणीला हरिप्रेमाची रुची नाही ती वाणी सुद्धा व्यर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, झाडावर अमूल्य असे फळ लगडले आहेत पण ज्याला हात पाय नाहीत त्याला त्याचा उपयोग नसतो. फळ हाताला येत नाही म्हणून तो उगीच तळमळ करीत राहतो. त्याप्रमाणेच निश्चिम भाव जर ईश्वराविषयी नसेल तर या भोळ्या माणसांचा सुद्धा काही उपयोग नाही. मेघवृष्टीने करावा उपदेश परी गुरुने न करावा शिष्य. वाटाला भेट्यास केल्या अर्ध कर्माचा द्रव्य वेचावी अन्न क्षत्री भूती द्यावे सर्वत्र. नेदावा हा पुत्र उत्तम याती पोसना बीज न पेरावे खडकी ओल नाही ज्याचे बुडकी. हिताठकी शेखी पाठी लागे दिवानू गुज बोलावे संताशी पत्नी राखावी जैशी दासी. लाड देतात येशी वाटा पावे कर्माचा शुद्ध कसुनी पहावे वरी रंगान भुलावी. तुका म्हणे घ्यावे जयानये तुटीते. ज्याप्रमाणे आकाशातून मेघाचा वर्षाव होतो तो सर्वत्र असतो त्याप्रमाणेच सर्वत्र समभावाने उपदेश करावा. पण एखादाच शिष्य निवडून गुरुने त्याला कानमंत्र देऊन दीक्षा देऊ नये किंवा वेगळा असा शिष्य करू नये. असे जो गुरु करतो
त्याला शिष्याच्या पापाचा अर्धा वाटा घ्यावा लागेल. जवळचे द्रव्य अन्नछत्र घालून खर्च करावे, ते सर्व प्राणीमात्रांना द्यावे. परंतु चांगल्या श्रीमंत जातीच्या माणसाने दुसऱ्याचा पुत्र पोसण्यासाठी दत्तक म्हणून घेऊ नये. खडकाळ जमिनीमध्ये कधी बीज पेरू नये, कारण या जमिनीच्या बुडाला ओल नसते. अशा ठिकाणी जे बी पेरले जाते तर ते व्यर्थ होते आणि पेरणारा फसतो. तसेच सरकाराचा सारा मात्र चालू राहतो. जे काही गुज बोलायचे असेल ते साधू संतांजवळ बोलावे, चांगल्या माणसाजवळ बोलावे. आपल्या बायको सुद्धा काही गुह्य गोष्टी सांगू नयेत. तिचे जर या बाबतीमध्ये जास्त लाड केले तर तिच्या पापाचा अर्धा वाटा घ्यावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, कोणतीही गोष्ट शुद्ध की अशुद्ध आहे याचा निवाडा ती कसावर घालून करावा. केवळ वरच्या रंगाला कधी भुलून जाऊ नये, ज्यापासून आपल्याला तोटा येणार नाही अशाच वस्तूंचा आणि अशाच गोष्टींचा स्वीकार करावा. नावडावे जणू नावडावा मानू, करुणी प्रमाण तुची होई. सोडवणी देह संबंध व्यसने, ऐशी नारायणे कृपा केजे. नावडावे रूप नावडावे रस, अवधी राहू आसो पायापाशी. तुका म्हणी आता पुलिया सत्ता, करुणी अनंता ठेवायसी. देवा, लोकांनी दिलेला मान आवडू नये, लोकांनी केलेला गौरव हा सुद्धा आवडू नये. माझ्या आवडीचा विषय फक्त भगवंतच असावा. देहाविषयी जी जी व्यसने असतील ती तू दूर कर. या भगवंताने माझ्यावर अशा प्रकारची कृपा करावी. दुसऱ्या कुठल्याही रूप सौंदर्याचा आठव मला होऊ नये आणि इतर रसांविषयी गोडी वाटू नये. माझ्या सर्व प्रकारच्या इच्छा केवळ देवाच्या पायाजवळच राहाव्यात. तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता अनंता, तुम्ही आता मला आपल्या सत्तेने अंकित करून ठेवावे. उपाधी वेगळी तुम्ही निर्विकारू, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. निसंग तुम्हासे राहणे एकटू, नाही कटकट साहू येतो. तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, रंगाशी सकळा स्फटिकाची. हे देवा, तुम्ही सर्व प्रकारच्या उपाधींच्या रहित आहात, निर्विकार आहात. तुमच्या मागे कसलाही संसार नाही. नारायणा, मला अशीच अवस्था मिळवून द्या. माझी कुठलीच वासना उरू नये, ती समूळ नाहीशी व्हावी. मी निसंशय होऊन, पूर्णपणे निसंग होऊन तुम्हाला एकटे राहणे आवडते. कुठलीही कटकट तुम्हाला सहन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, स्फटिकाचा दगड सर्व रंगाशी मिळून ज्याप्रमाणे वेगळाच असतो, तशी अवस्था तुम्ही माझी करा. महार माते चपणी भरे, न कळे खरे पुढील. ओंगळ धमाचे गुण, जाता घडी न लगेचे. श्वान झोळी स्वामी सत्ता, कोप येता उत्तरे. तुका म्हणे गुमान का, सांगो लोका धमाशी. मात्रागमनासारखे अत्यंत नीच कर्म करण्याविषयी ज्याची प्रतिज्ञा असतो तो अत्यंत हलकट नीच जातीचा आहे अशी समजावी. याचा परिणाम काय होईल हे त्याला समजणारे नसते. अशा अधम माणसाचे गुण अतिशय वाईट असतात. ते नाहीसे करण्यामध्ये एक क्षण सुद्धा लागणार नाही. एखादे कुत्रे लाडाने धनेच्या अंगावर वस्त्राप्रमाणे चढते आणि सत्ता गाजवते, पण मालक रागावताच ते निमूटपणे खाली उतरते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा अधम लोकांची पर्वा कशासाठी करावी त्यांना मी समजावून सांगत आहे. डोळ्यामध्ये जैसे कणू आणू तेही न समाई, तैसे शुद्ध करीही तो नका चित्त बाटवू. आपल्याचा कळवळा आणि का बाळा वरी नाही. तुका म्हणे बीज मुडा, जैशा चाडा पिकाच्या. डोळ्यामध्ये गेलेला छोटासा जरी कण असला तरी तो डोळ्याला सहन होत नाही. त्याप्रमाणेच तुम्ही आपले चित्त सुद्धा शुद्ध करा आणि आपल्या हिताचे रक्षण करा. विषय लोभाने उगीच चित्त बाटवू नका. आपल्या मुलावर जशी समता असते तशी इतरांच्यावर नसते. तुकाराम महाराज म्हणतात, पुढे चांगले पीक यावे या इच्छेनेच कणगीत धान्याचे बीज लपून ठेवतात, तसे तुम्ही स्वहितासाठी जपा. मुखी नाम हाती मोक्षू, ऐशी साक्षू बहुताशी. वैष्णवांचा माल खरा, तुर तुरा वस्तुशी. भस्मदंड न लगे काठी, तीर्थाटी भ्रमण. तुका म्हणे आड काठी, नाही भेटी देवाचे. मुखामध्ये श्रीहरीचे नाम असेल तर आयताच हातामध्ये मोक्ष आल्यासारखा असतो, अशी पुष्कळांची साक्ष आहे.
नामचिंतनामध्ये आणि कीर्तन रंगामध्ये हा संतांचा माल चांगला आणि खरा आहे याचा खप त्वरित होत असतो. यासाठी भस्म, दंड, काठी अशा बाह्य उपचारांची काही गरज नाही. तीर्थयात्रांच्या निमित्ताने भ्रमण करण्याचे सुद्धा श्रम व्यर्थ आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, या नामचिंतनामुळे देवाच्या भेटीस काहीच अडथळा येत नाही आणि अडथळा उरतही नाही. लागी लागूत या सुखा जे निहारी नये मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग राहू चित्ती जळोते समळू धन संपत्ती उत्तम कुळू तुका म्हणे देवा जेने घडे तुझी सेवा. ज्यामुळे या भगवंताचे नाम मुखामध्ये येत नाही त्या मुखाला आग लागो. मला कसलीही विपत्ती आली तरी चालेल, पण माझ्या चित्तात पांडुरंगाचे स्थान नित्य असावे. धन संपत्ती उत्तम कुळ हे भगवंताशिवाय जर असेल तर ते जळून जाऊ. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यामुळे तुझी सेवा घडेल अशीच मला अवस्था हवी आहे. आता न म्हणे मी माझे नये भार काही ओझे तुची तारिता मारिता कळवालाशी निरुता अवघा तुची जनार्दनू संत बोलते वचनू तुका म्हणे पांडुरंगा तुझ्या रिगालो ओसंगा. देवा, माझा हा देह हा मी असे मी आता काही म्हणत नाही. अशा प्रकारचे ओझे मी कधी आता शिरावर घेणार नाही. देवा, तूच तारणार आणि मारणार आहेस असे मला निश्चयाने समजले आहे. तूच एकटा सर्वत्र असणारा जनार्दन आहेस असे संतांचे वचन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, यामध्ये माझे स्वतःचे तसे तिळभर सुद्धा नाही. समुद्रवळ्यांकित पृथ्वीचे दानू करिता समानो नये नामा म्हणून कोणी न करावा आळसू म्हणा रात्री दिवस राम राम सकळ ही शास्त्रे पठन करिता वेदू सरी नये गोविंदू नामे एके सकळ ही तीर्थे प्रयाग काशी करिता नामाशी तुळेती नाम करवती कर्मरी देहाशी दंडनू करिता समानो नये नामा तुका म्हणी ऐसा हे श्रेष्ठाचारू नाम हेची सारू विठोबाचे. समुद्र वलयांकित म्हणजे समुद्राने वेचलेल्या पृथ्वीचे दान जरी दिले तरी त्यामुळे त्या भगवंताच्या नामाची बरोबरी होणार नाही. म्हणूनच कुणी सुद्धा या नामाच्या कामी आळस करू नका. रात्रंदिवस राम राम म्हणत राहा. सर्व शास्त्रे वेद जरी पाठ केली तरी या भगवंताच्या नामाची बरोबरी त्यामुळे होऊ शकत नाही. प्रयाग, काशी इत्यादी प्रकारच्या सर्व तीर्थस्थानांच्या जरी यात्रा केल्या तरी सुद्धा या नामाची बरोबरी त्यांना करता येत नाही. तीर्थस्थानामध्ये देहदंडासाठी करवतीने किंवा तीक्ष्ण शस्त्राने जरी देहावर आघात केले तरी त्यामुळे नामाची बरोबरी होऊ शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाचे नाम हेच एक सारभूत असे तत्व आहे असे सर्व श्रेष्ठ लोक, जाणते लोक सांगत आहेत. अवघ्या वाटा झाल्या क्षिणू कळी न घडे साधनू उचित विधी विधानू न कळे न घडे सर्वथा भक्ती पंत बहु सोपा पुण्य नागवया पापा येणे जाणे खेपा येणे चेक खंडती उभारुणी वाहे विठो पालवितो आहे दासा मीच साही मुखे बोले आपुल्या भाविक विश्वासी पार उतरिले त्यासी तुका म्हणे नाशी कुतर्क्याचे कपाळी. या परमार्थाच्या किंवा प्रभुप्राप्तीच्या सर्व वाटा क्षीण होऊन गेल्या आहेत. कलियुगामध्ये ही साधने घडत नाहीत. त्यांच्या विधीचे उचित साधन त्यांच्या प्रक्रिया सहित उपलब्ध सुद्धा नाहीत. ती नीट समजत नाहीत आणि कळली तरी त्याप्रमाणे घडून येत नाहीत. म्हणूनच या सर्वांमध्ये श्रीहरीच्या भक्तीचा मार्ग अत्यंत सोपा आहे. या मार्गाने पाप नाहीसे करण्यासाठी पुण्य खर्चावे लागत नाही. या एकाच मार्गाने जन्म मृत्यूच्या खेपा खुंटून जातात. या मार्गाने येण्यासाठी हात उभारून हा भगवंत विठुराय तुम्हाला बोलवत आहे. मी माझ्या दासांचे सर्व काही सहन करील असे तो सांगतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या मार्गाविषयी जे कोणी भाविक विश्वास ठेवून आहेत त्यांना हा श्रीहरी या संसार सागरातून पलीकडे घेऊन जातो आणि जे केवळ कुतर्के आहेत त्यांचा नाशच होतो. आम्ही नामाचे धारको नेनो प्रकार अनिको सर्व भाविक विठ्ठलचे प्रमाणू न लगे जाणावे नेनावे गावी आनंदे नाचावे प्रेम सुख घ्यावे वैष्णवांचे संगती
भाव बळी घालू कासू लज्जा चिंता दवडू आसू पायी निज ध्यास मनोदास विष्णूचे भय नाही जन्म घेता मोक्ष पदा हाणू लाता तुका म्हणे सत्ता धरू निकट सेवेची. आम्ही या भगवंताचे नाम घेणारे भक्त आहोत, म्हणजेच आम्ही नामाचे धारक आहोत. याशिवाय आम्हाला दुसरा कुठलाही प्रकार माहीत नाही. आम्हाला सर्व भावानी हा एक विठ्ठलच प्रमाण आहे. याच्या पुढे आम्ही काही जाणावे किंवा नेनावे असे नाहीच आहे. याच्याच नामाच्या धुंदीमध्ये प्रेमाने नाचावे, गावे आणि प्रेम सुखाची लयलूट करावी, वैष्णवाच्या संगतीमध्ये राहावे एवढेच आम्हाला माहीत आहे. या श्रीहरीच्या प्रेमाची कास घालून लाज चिंता आशा या वृत्तींना नाहीशे करू आणि एका विठोबाच्याच चरणाचा ध्यास धरून आम्ही स्वतःला त्या देवाचेच त्या विठ्ठलाचेच विष्णुदास म्हणून घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात, याच्या संगतीमध्ये आम्हाला अनेक जन्म घेताना कसलीही भीती वाटत नाही. आम्ही मोक्ष सुखावर लाता मारतो आणि त्याला तुच्छ लेखतो. यापुढे या श्रीहरीच्या सेवेची सत्ताच संपादन करू. आम्ही हरीचे सवंगडे जुने ठायेचे वेडे बागडे हाती धरुणीकडे पाठी सवे वागविलो मनोनी भिन्न भेद नाही देवा म्हा एक देही नाही जालू कही एकाएक वेगळे निद्रा करीत होतो पायी सवेची लंका घेतली तई वानरे गोवळ गाई सवे चारितो फिरतसू आम्हा नामाचे चिंतनू रामकृष्ण नारायण तुका म्हणे क्षणू खाता जैविता न विसंभू. आम्ही या भगवंताचे फार जुन्या काळापासून खेळगडी सवंगडी आणि मित्र आहोत. मूळचे आम्ही त्याचेच वेडेवाकडे असे सोबती असून आम्ही श्रीहरीला हातावर कडेवर पाठीवर घेऊन वागवला आहे. म्हणूनच त्याच्यात आणि आमच्यामध्ये भिन्नपणा नाही. देवाने आम्ही देहाने सुद्धा एकरूप आहोत. यासाठी आम्ही एकमेकांना सोडून कधी वेगळे झालेलोच नाही. हा श्रीहरी जेव्हा निद्रा करीत असतो तेव्हा त्याच्या पायाशी आम्ही राहतो. त्याने ज्यावेळी लंका घेतली त्यावेळी आम्ही वानर रूपाने त्याच्या साह्याला गेलो होतो. गोकुळामध्ये त्याच्याबरोबर गोपाळांच्या रूपामध्ये गायी चारताना आम्ही फिरत होतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला रामकृष्ण नारायण या नावाचे चिंतन खाताना जेवताना सातत्याने होत असते. त्याला आम्ही कधी एक क्षणभर सुद्धा विसंबत नाही.